सातारा जिल्ह्यातील खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या महादेव डोंगर रांगेत वसलेला वर्धनगड किल्ला हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 फूट इतक्या उंचीवर असलेला हा किल्ला त्याच्या तटबंदीमुळे दुरूनही आपले लक्ष वेधून घेतो. गडावर गडदेवता वर्धनी मातेचे मंदिर असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा या ठिकाणी सतत राबता असतो. नमस्कार, मी मिलिंद ताजोळे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे एका नवीन अशा सिरीजमध्ये. आणि या सिरीजचं नाव आहे सातारा फोर्ट सिरीज. आणि या सिरीजमधला किल्ले नंबर 2 पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत किल्ले वर्धनगड या ठिकाणी. किल्ल्याच्या पायथ्याचं जे गाव आहे या गावाचं नावसुद्धा वर्धनगड असेच आहे. आणि सातारा पंढरपूर रोडवरती कोरेगाव जे गाव आहे, कोरेगावपासून एक साधारणतः अंदाजे 17 किलोमीटर अंतरावरती किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. जसंही आपण वेशीतनं आतमध्ये येतो त्या ठिकाणी किल्ल्यावरच्या पूर्वीच्या काही तोफा, 2-1 तोफा आहेत, त्या खाली आणून त्यांनी चौकामध्ये ठेवलेल्या आहेत. त्या पाहून सरळ आपण पुढे आल्यानंतर किल्ल्यापर्यंत येण्यासाठी आता चांगला रोड झालेला आहे सिमेंटचा, आणि पार्किंग पण अतिशय सुंदर केलेलं मी दाखवतो तुम्हाला. तर हे पाहू शकतो आपण. इकडनं आपण आतमध्ये आलो आहे आणि हा पार्किंगसाठी सगळा मोठा एरिया आहे बऱ्यापैकी. आणि इथं काही रहिवासी वस्ती आहे. आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर किल्ला आहे आणि सुरुवात जी आहे वरती जायला तिथनं आहे. ही काहीतरी पाण्याची टाकी असावी, तिथपासून वरती आहे. आणि अर्थात किरण सोबत आहे माझ्या पूर्ण या सातारा सिरीजमध्ये. चला तर ट्रेकला सुरुवात करूयात. काल किल्ले सुभानमंगळ पाहून आम्ही साताऱ्याच्या दिशेने निघालो. साताऱ्यात पोहोचून राहण्याची व्यवस्था करायची होती. वाटेतच हायवेवर एका ठिकाणी थांबून जेवण उरकून घेतलं. त्यानंतर साताऱ्यात पोहोचलो, रूम घेतली. पण या सगळ्या गडबडीत खूप उशीर झाला होता, नाहीतर आज अजून एक किल्ला नक्की झाला असता. असो, मग काय, दुसऱ्या दिवशी आम्ही लवकरच वर्धनगडाकडे कूच केली. जसंही काही पायऱ्या चढून आपण वरती आलो आहे. या ठिकाणी तंदूर लावलेला एक देवता आहे, त्या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. हे हनुमान आहेत 100%, कारण पूर्ण क्लिअर बारीक थोडंसं बघायला लागते, कळते लगेच. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासूनच पायरी मार्ग करण्यात आला आहे. वनविभागामार्फत ठिकठिकाणी माहिती फलक लावण्यात आले आहेत. काळ टोप कस्तूर हे नावच मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम ऐकले, पहिल्यांदाच. कोणी कोणी हा पक्षी पाहिलाय कमेंट करून सांगा. इथल्या लोकांनी तर नक्कीच पाहिलं असेल. तू पाहिलं का किरण? नाही. नाव ऐकलं होतं कधी? हां, फर्स्ट टाइम ऐकलंय. गडाची उंची कमी असली तरी चढण उभी असल्याने आपली थोडी का होईना दमछाक ही नक्की होते. तटबंदीमध्ये असलेल्या मुख्य दरवाजात पोहोचण्यासाठी अर्धा तास पुरेसा आहे. या ठिकाणी एक बुरुज आहे आणि या ठिकाणी बुरुज आहे, आणि मधनं जो मार्ग गेलाय तो आतमध्ये गेलेला आहे. तर या किल्ल्याचं जे प्रवेशद्वार आहे ते आहे गोमुखी प्रवेशद्वार. ठीक आहे, अतिशय सुंदर एक वळणासारखा असा रस्ता आतमध्ये गेलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी किल्ल्यांची वैशिष्ट्य होती त्यापैकी हे एक वैशिष्ट्य आहे की दरवाजाची गोमुखी बांधणी. हे पहा, गोमुखी बांधणीचा हा दरवाजा इकडे आतमध्ये आहे. हे बाहेरनं कळत सुद्धा नाही आपल्याला. ठीक आहे, या ठिकाणी शेंदूर लावलेली देवता आहे. जसं आपण पाहू शकतो या ठिकाणी अतिशय सुंदर दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो, जो की निश्चितच अलीकडच्या काळामध्ये बांधण्यात आला असणार आहे. या ठिकाणी जर आपण वरती पाहिलं प्रवेशद्वाराच्या वर, तर या ठिकाणी जे आहे हे आहेत जंगे. या ठिकाणावरतून म्हणजे कुठल्याही किल्ल्याला ह्या प्रकारे जंगे जे असतात ते सेफ्टीच्या दृष्टिकोनातून असतात. कधी कधी ते युद्धाच्या काळात उपयोगाला येतात. या ठिकाणी सुद्धा काही जंगे आहेत, पण इकडचे बुजलेले दिसतात. पण हे जे आहे ती क्लिअर आहेत, की आपल्याला स्पष्ट दिसतात. ठीक आहे, त्यानंतर जसंही आपण पाहतोय ही जी प्रवेशद्वाराची चौकट आहे ही आपल्याला दिसते व्यवस्थित, आणि काहीतरी आउटलेट काढून दिले बाहेर. दरवाजा जो आहे ते पहा, बऱ्याच ठिकाणी ना दरवाजा नसतो, पण ही जी वास्तू आहे की आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे ना. तर ज्याही वेळेला तुम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये ही वास्तू पाहाल
म्हणजे दरवाजा नाही आहे पण हे आहे. तर हे लक्षात घ्या की ही वास्तू ही हे बघा, हा जो लाकडी ओंडकाचा हा भाग आहे हा याच्यामध्ये घुसवला आहे, ठीक आहे ना. तर यासाठी ह्या वास्तूचा उपयोग होत होता. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे नक्की काय. तर हे प्रॉपर उदाहरण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की याचा वापर या गोष्टीसाठी होतो, दरवाजासाठी ते असतं. जसंही प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करून आतमध्ये आलो आहे, या ठिकाणी एक बोर्ड दिसतो आपल्याला, किल्ले वर्धनगड, आणि त्याच्यावरती चित्र दिलेलं आहे वास्तूंचं वगैरे. हे पहा, स्वतः शिवरायांनी बांधलेला किल्ला. आणि या ठिकाणी वर्धनी माता मंदिर, टाके, चुन्याचा घाणा पण आहे, शौचालय आहे, महादरवाजा, ही सगळं माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याशिवाय या ठिकाणी काही इतिहास लिहिलेला आहे, तर तोही मी तुम्हाला नंतर देणारच आहे. तर आपण आता या बुरुजावरती हा ध्वज पाहून खाली उतरलो. जसं आपण तिथून पाहिलं होतं, या साईडला कंप्लीट वाळलेली झाडी आणि खूप कमरेच्या काय डोक्याच्या वरती गेलेली सगळी झाडी आहे. तर या ठिकाणावरतून मला एक रस्ता दिसतोय. आता निश्चितच मंदिरात जाण्यासाठी कदाचित रस्ता तिकडनं असणार आहे, पण या ठिकाणी एक पायवाट दिसते. असं वर करणे तर काही दिसत नाही आहे. काय आलो आहे आपण ना, तर त्यावेळेला चक्कर मारून बघणं गरजेचं आहे. दिसत नाही आहे काही, पण बघूया काय. बघा इकडे एक पाऊलवाट चाललेली आहे, पण ती सगळी झाडात चालली तिकडे. हे पहा, इथं क्लिअर मोठी मोठी हे पाईपलाईन जी आहे त्या अर्थी कदाचित इकडं कुठं पाण्याचा टाका असेल ज्याची लाईन खाली चालली आहे. अरे इकडे काहीतरी असा खड्डा दिसतोय खोल, आपल्या बाजूला आहे ना, इकडं या साईडला खड्डा आहे. अरे हां, मला वाटतं हे तळं वगैरे असू शकतं कदाचित त्यावेळेस. हे पहा, अक्षरशः काहीच नाही, म्हणजे पावसाळ्यात इथं येणं कदाचित चांगलं असावं. हे पहा, त्या ठिकाणी तिथे एक गोल दगड दिसतोय. तिथे एक गोल दगड दिसतोय, म्हणजे आपला जो चुन्याचा घाणा असतो ना त्याचा दगड, तर त्या टाईप दगड दिसतोय तिथं. काय कुठे ठेवावं ते कळत नाही. इथं आहे ना, खाली पाय कुठे ठेवावं ते कळत नाही. हे पहा, हे ना वरकरणी असं थोडंसं खाली गेले, जमिनीच्या म्हणजे लेवलच्या खाली. इथं कदाचित तळं वगैरे साचत असेल असं मला वाटतंय बरं का. म्हणजे एकंदरीत मेन जमीन जी आहे त्याच्या थोडं खाली गेले, तर माझ्या मते इथं तळं वगैरे साचत असेल. आणि माहीत नाही, पण हा जो दगड आहे, हा दगड चुन्याच्या घाण्याचा जो दगड असतो ना त्या टाईप वाटतोय, आणि खूप हेवी दगड आहे. आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितीत असलेली आपल्याला पाहायला मिळते. दरवाजातूनच किल्ल्याची तटबंदी चालू होते आणि ही तटबंदी संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजापर्यंत येऊन मिळते. इथं सुद्धा आहे ना दगडाची काही लाईन वगैरे गेलेली आहे पूर्ण. या ठिकाणी काहीतरी वास्तू वगैरे असतील, जसं की या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो. बघा हे पहा, हे जे आहे ना या ठिकाणी काहीतरी वास्तू असल्याचा आपल्याला अंदाज नक्कीच येतोय. हे पहा, ह्या ठिकाणी सुद्धा क्लिअर अशी वास्तू आहे. ह्या ठिकाणी जे काही असेल, वाडा घर काही असं असं, आणि हे पूर्ण ही एक ठिकाण असणार आहे. या ठिकाणी इमारत वगैरे असेल काहीतरी, पण त्यात आज वाळलेली झाडं आहेत. दुसरी गोष्ट, आपल्याला आणखीन एक मंदिर दिसलं आहे याच्या पलीकडे. हे पहा, तिकडे एक आपल्याला मंदिर दिसलं. ते जसंही आपण ह्या मंदिराकडे चाललो आहे, लगेच उजवीकडे लक्ष जातं आणि ते इतकं वेगळं दिसतंय काहीतरी की फक्त दगडी दिसतंय. आता गोप्रो किती नाही देऊ शकतो मला माहीत नाही, पण एकदम ही सगळी वाळलेली, एकही पान नसलेलं, म्हणजे पानगळ झालेल्या ज्या वनस्पती आहेत त्या आहेत. आणि हे पहा, दगडी बघा काय असेल इथे त्यावेळेला. हे पहा, जामगावच्या किल्ल्यावरती गेलो होतो, त्या ठिकाणी एक सागबाग म्हणून एक जागा होती. आता अर्थात किती खूप छोटी जागा आहे, हे खूपच मोठं दिसतंय, पण त्या ठिकाणी सुद्धा पानगळ झाली सागाची झाडं होती. आता ही कुठली आहेत बिलकुल माहीत नाही, फक्त तो एरिया आणि याच्यात मला थोडं साधर्म्य वाटलं म्हणून मला त्याची आठवण झाली. दॅट्स इट, एवढंच. पण हे पहा, हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. दगडी इतकी काळी आहेत
इतकी काळी दगडी आहेत हे पहा. आणि हे ना अगदी वरपर्यंत म्हणजे असं वरती गेलं आहे आणि उतारे असा आणि त्याच्यावरती ही दगडी दिसतात. म्हणजे इथं काही वास्तू वगैरे होत्या की काय पूर्वी असं वाटतं आहे. पण हे खूपच वेगळं दिसतं आहे. म्हणजे लांबनं आता उन्हाचा टाईम आहे ना, त्यामुळं उन्हामध्ये पूर्ण वाळलेली लाकडं आणि त्याच्यावरती हे काळे एकदम दिसणारे लक्षवेधक दगड. प्रत्यक्षात फारच वेगळं वाटतं आहे पण भारी आहे. या ठिकाणी आपल्याला एक दीपमाळ पाहायला मिळाली. दीपमाळ आहे, नंदी महाराज आहेत, त्या अर्थी हे शंकरांचं मंदिर असणार आहे. आणि बरोबर बाजूला डाव्या बाजूला पिण्याच्या पाण्याचं एक टाक आहे. आणि जसं दिसतं आपल्याला वरपर्यंत पायऱ्या गेल्यात, त्या वर्धिनी मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी पायऱ्या गेल्यात. आता मी किरणला सांगतोय त्या ठिकाणी तू रेस्ट कर आणि बाकीचा किल्ला मग आपण फिरूयात, ठीक आहे. हे पहा या ठिकाणी ही दीपमाळ, नंदी महाराज आणि या ठिकाणी आहे मंदिर. दरवाजाची जी हाईट आहे ती अतिशय कमी आहे, त्यामुळे बसून जायला लागतं आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. हे पहा शंकराची पिंड आहे आणि त्याच्या पाठीमागे दोन देवांचे मूर्ती आहेत. तर ती डाव्या साईडची तर आपल्याला गणपती बाप्पाची आहे असं दिसतंय, पण उजव्या बाजूची आपल्याला सांगता येणार नाही. या मंदिराच्या बाजूला पाण्याचं जे टाकं आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे पहा पिण्याचे पाणी टाकं. टाकीमध्ये पाणी बऱ्यापैकी आहे. तळ पण काही जास्त खोल नसावा कारण दगडी दिसत आहेत खालची, मोठे बऱ्यापैकी. आणि त्या ठिकाणी छोटंसं मंदिर आहे. या ठिकाणी आहेत बजरंगबलींचं मंदिर, अतिशय सुंदर चपेटदार मारुती आहेत हे. आता आपण वर्धिनी मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. थोडं अंतर आहे पण चढाने थोडासा थकवा येतोच आणि थोडासा उन्हाचा इम्पॅक्ट आहे. हे पहा या ठिकाणी मंदिर आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक छोटं मंदिर आहे. हे पुजारींचं मंदिर आहे का? नारायण खणसे देवीचे पुजारी मृत्यू. आणि आतमध्ये सुद्धा कदाचित पुजाऱ्यांचाच फोटो लावलेला आहे. आम्ही साडीमध्ये तर दिसवतो काय काय असं आहे एरीवारी. हां. मंगळवारचं कर कसं हां. आहे साड्या दिसतो आम्ही आता. अच्छा हां. हां मंगळवार आणि शुक्रवार दोन वार आणि वर देवीच्या. पूर्ण आमुषा आधीमध्ये एखादा वार आला तर त्यावेळेला साडी घालणार. नेसवतात. अरे वा वा. काय मूर्ती सुंदर आहे राव. मी मूर्ती दाखवतो खूपच ही जुनी सुंदर आहे. मूर्ती. हां म्हणजे हे जे आहे हे पूर्ण हे घुमट हे मंदिर शिवाजीच्या शिवाजी महाराजांच्या वेळेस तेव्हा त्यावेळेस हा. शिवाजी कधी हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलाय असं म्हणतात. बांधले होय हा. किल्ला. अच्छा. त्यांनी पूर्वीपासून तिच्या ताब्यात त्यांनी हे केलेलं आहे. हम्म, हम्म. अच्छा. हा एक आपलं नेमणूक म्हणून कुणाच्या तरी हस्ते पूजा व्हावी बरोबर. रोजच्या रोज हा हा येऊन अच्छा. त्याच्या हस्ते म्हणून त्यांनी आमच्या वडिलांनी समाधी घेतली इथे त्यावेळी. अच्छा ते तुमच्या वडिलांची समाधी आहे ती. हा, जेवण ओके. तुम्ही इथंच राहतात का मग? नाही आपलं जाऊन येऊन करतो मी नेरवर नेतो. मंदिराच्या थोडं बाजूला आलोय आपण उजव्या बाजूला. या ठिकाणी सुद्धा एक छोटं मंदिर आहे जे की कोणाचं आहे माहीत नाही. आपल्यासाठी ते अनंत देव आहेत पण या ठिकाणी मंदिर आहे. वर्धनी मातेचे दर्शन झाल्यानंतर आता वेळ होती ती किल्ल्याची तटप्रदक्षिणा करण्याची. तर किल्ल्याला चहूबाजूंनी तटबंदी आहे. ठिकठिकाणी या तटबंदीमध्ये बुरुजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय किल्ल्यावर काही पाण्याची टाकी, शौचकूप आणि चोर दरवाजासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. माहिती देत असताना तुम्हाला कळावे यासाठी आपण समजा किल्ल्याला 2 भागात विभागले तर गडप्रदक्षिणा करत असताना मुख्य अवशेष किंवा जवळपास सर्वच अवशेष गडाच्या ह्या बाजूला एकवटले आहेत. हे बघा इकडनं उतरतोय आपण खाली उतरतोय आणि तो बुरुज पाहायला जायचा आपल्याला.
डायरेक्ट उतार आहे ना, माती सरकते. ती गुरं आहेत ना सगळी ओळून बघतायत माझ्याकडे. या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे. ॲक्च्युली ती गुरं सगळी तिथं उभी आहेत म्हणून मला डाऊट आलताच. आणि बाबा इकडे एक उभं आहे, तर इथं एक टाक आहे. या ठिकाणी जे पाण्याचे टाकी आहेत ना, बरोबर त्याच्या बाजूला गुरं उभी आहेत. पण हे खूपच उताराचा रोड आहे. हा बघा, ही घसरण आहे सगळी, एकदम जास्त सरकणारा रस्ता आहे. हे पहा, या ठिकाणी ही जोड टाकी आहेत, ही 2 टाकी आहेत. ठीक आहे, हे एक टाकं आणि हे एक. हे पहा, हाच तो बुरुज. हो 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 हो, इथं तुटलाय सर्कल या ठिकाणी. हे पहा, या ठिकाणी सगळं खाली पठार आहे. तटप्रदक्षिणा सुरूच आहे आपली आता. या मार्गावरती आपल्याला एक चोर दरवाजा दिसणार आहे. तिथे गेल्यानंतरच आपल्याला तो दिसेल अर्थात. आणि बस तटबंदी आहे. बाकी अजून काही गोष्टी असतील आपल्याला दिसतील तिथे, पण तटबंदी इथनं खूप भारी दिसते. मी दाखवतो मला. हे पहा, हे इथे बुरुज आहे बरोबर. आणि या ठिकाणी हे ढासळलं आहे. हे पहा, हे ढासळलं आहे. आणि हा जो आहे बुरुज, हे पहा, इतकी सुंदर तटबंदी आहे ना, म्हणजे अजून शाबूत आहे पूर्ण. हे पहा, हे पहा, ठिकठिकाणी या ठिकाणी सुद्धा जंगे आहेत. तिकडं दूरवर कारखाना दिसतोय होते, तो जरंडेश्वर कारखाना आहे. या ठिकाणी छोट्याशा पायऱ्या आहेत. हे पहा, इथून मंदिर क्लिअर दिसते आपल्याला. हे पहा, या पायऱ्या. या ठिकाणी एक बोर्ड दिसला आपल्याला चोर दरवाजाचा. हो हो हो, हे काय बोर्ड तिथं आहे चोर दरवाजा, आणि इथं लक्ष गेलं हे काय तर हां, हे आय थिंक शौचकूप वगैरे असावं, कारण आतमध्ये जायला जागा आहे. इकडनं आडोसा आहे, इकडनं आडोसा आहे, आणि बरोबर होल गेले खाली. हे पहा, हे पहा, या ठिकाणी हे बघा, इथं दगड, इकडे दगड. हे शौचकूप असणार आहे निश्चितपणे, कारण प्रॉपर तीच हे दिसते आपल्याला खूण बरोबर. वरतून इकडून सगळीकडनं संरक्षण आहे. आणि हे बरोबर हे पहा, या रस्त्यावरती, ठीक आहे, या रस्त्यावरती आपल्याला ही वास्तू पाहायला मिळते. आणि हे शौचकूप असणार आहे असं मला अतिशय प्रकर्षाने जाणवतं आहे. सुंदर आहे. जनरली मी काय करतो ना, पहिल्यांदा जेव्हा आत शिरतो ना, त्यावेळेला असं बघतो भिंतींवर इथं कुठं साप आहे का, काय आहे का, कारण दाखवायच्या याच्यामध्ये ना ते राहून जाऊ शकतं कोणाकडनं. तर अगोदर ह्या गोष्टीची खात्री घ्यायची आपण करून, की आपण जिथं दाखवतोय त्या ठिकाणी काही सरपटणारे प्राणी वगैरे तर नाही आहेत ना. थोड्याच वेळापूर्वी जे शौचकूप आपण पाहिलं आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला बोर्ड दिसला होता चोर दरवाजाचा. तर इथं चोर दरवाजा पाहायला मिळालेला आहे, आणि वरकरणी तर छान वाटतं. आपण त्याच्यात एंटर करणार आहोत. चला, हे पहा, आपण या ठिकाणी शौचकूप पाहिलं इथंच एवढ्याच एरियात. पुढे आलो,
या ठिकाणी बोर्ड आहे चोर दरवाजा आणि या ठिकाणी चोर दरवाजा आहे. तर आपण आत्ता आतमध्ये जाणार आहोत. हे पहा, अतिशय स्पष्ट असा दरवाजा आहे हा. आणि जसं म्हटलं मी आजूबाजूला पहिल्यांदा बघतो तर आजूबाजूला काही दिसत नाही आहे. ठीक आहे, तर आपण जाऊ शकतो. हे पहा, इतकी थंड हवा आली ना लगेच, बापरे. हे पहा, दरवाजा ओळखण्याच्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या खुणा आहेत. जसं मुख्य प्रवेशद्वारावरती मी दाखवलं होतं की हे जे आहे याच्यामध्ये दरवाजा अडकवला जातो आणि ही आहे चौकट दरवाजाची. ठीक आहे, हे पहा, तटबंदीमध्ये हे झाड आलेलं आहे आणि तटबंदीचा आहे. इकडनं हा चोर दरवाजा खाली आपल्याला घेऊन जातोय. इकडे खाली हायवे. तर अतिशय सुंदर, बाजूलाच बुरुज पण आहे. तर हा जो चोर दरवाजा आहे अतिशय सुंदर आहे. काही ठराविक किल्ल्यांवरचे चोर दरवाजे मला लगेच आठवतात. श्री मलंग गडावरचा एक चोर दरवाजा होता जो मला खूप आवडला होता. अतिशय सुंदर होता. आत्ता त्याची आठवण आली मला. ती जी तटबंदी होती ज्या ठिकाणी आपल्याला पुढं जायला मार्ग दिसत नव्हता, म्हणून आपण फक्त डाव्या साईडने थोडंसं अलीकडनं हे पहा या साईडने आपण आलो आणि ती तटबंदी थोडी पलीकडे राहते. तर आपण थोडंसं मागे आलो आणि ह्या इथनं आपण आलो. तर हे जे आहे हे म्हणजे खतरनाक, इतकं भारी सीन दिसतंय ना. ह्या रस्त्याने थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाकं दिसलेलं आहे, दाखवतो मी. हे पहा, तर ह्या ज्या टाक्यामध्ये आपण बघतोय की कमळाची ही पानं आहेत. म्हणजे याच्यात इथं कमळ उगत असणार आहे आणि पाईपलाईन जी आहे तर याचंही पाणी यूज होतं आहे. दिसताना आत्ता स्वच्छ दिसत नाही आहे, पण खाली स्वच्छ असू शकतं. तर हे टाकं जे आहे हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जबरदस्त. म्हणजे आपण जे आलो या मार्गाने, सूर्यदेवता कुठूनही हे पहा, आपण जे ह्या मार्गाने आलो तिकडनं बंद असल्यामुळं तर आपल्याला ही 2 पाण्याची टाकी पाहायला मिळालेली आहेत. 2 म्हणतोय कारण आत्ता एक दाखवलं आणि मला पुढे एक दिसतंय, कदाचित आपण पाहूयात. ठीक आहे, इकडे पण काहीतरी दिसलं मला, असं अजूनही क्लिअर अंदाज येत नाही आहे. हे पहा, या ठिकाणी काहीतरी आहे. हां, म्हटलं ना, मला दिसल्याचा भास झाला होता आणि पक्षी उडाला आता छान. तर हे सुद्धा मोठं टाकं आहे, ॲक्च्युली मोठं टाकं आहे हे पाण्याचं. सुरुवातीलाच आपण वरती जाताना या ठिकाणी चपेटदान मारुती पाहतो. तर ती चपेटदान मारुतीची मूर्ती आपल्याला दिसलेली आहे आणि बरोबर बाजूला शंकराचं मंदिर आहे. हे पहा, अगदीच. ओके, या ठिकाणी आपण परत येऊन पोचलेलो आहोत. अक्षरशः प्रचंड भूक लागली आणि त्याहून अधिक जास्त तहान लागली. जबरदस्त. अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 5 मे 1701 मध्ये मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभव झाला. औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून सादिकगड ठेवल्याचे बोलले जाते. वर्धनगड 3 वर्ष मोगलांच्या ताब्यात होता. त्यानंतर सप्टेंबर 1704 मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. त्यानंतर इसवी सन 1707 मध्ये
मराठ्यांनी किल्ला पुन्हा जिंकून घेतला आहे. शेवटी 1818 मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. चला मित्रांनो, वेळ झालेली परतीची. किल्ल्याच्या खाली आलो आहे, गाडीमध्ये बसलो आहे आणि आता दुसऱ्या किल्ल्यावर जाण्याची आमची तयारी झालेली आहे. किल्ला छान आहे, छोटा आहे आणि देवीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. खूप छान है आहे ना? मंदिर. नवसाची देवी म्हणतात नवसाची देवी इथे. आहे. ठीक आहे. मंगळवारी आणि शुक्रवारी ते साडीचोळी घालतात हा. आणि अनफॉर्च्युनेटली आज दोन्हीपैकी एकही दिवस नव्हता, त्यामुळं हो. आम्हाला काही ते रूप पाहायला मिळालं नाही. हम्म. किल्ल्यावरची आवडलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे एक चोर दरवाजा आहे हम्म. आणि खरंच सुंदर तो. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक टाक आहे पाण्याचं, जे ज्यात कमळाची फुलं हे होतात. म्हणजे आता तर फुल एकही पाहायला नाही मिळालं, पण पानं खूप होती त्याच्यात, खूप पानं होती. अच्छा. हां, तर अतिशय सुंदर. किल्ल्याला नक्की व्हिजिट करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण गड किल्ल्याची भटकंती ही आपली सदैव चालूच असते. आणि सातारा सिरीज चालू आहे, त्यामुळं पुढची जी व्हिडिओ येणार आहे ती पण तुम्हाला कळायला हवी आहे, म्हणून बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला, भेटूयात पुढच्या किल्ल्यावर. टेक केअर, बाय.